नका थांबा बघू. वेळ मोठा असं तर नाही गेलं ते. तिथंच समोर तुमच्या पायाचं एक्झॅक्ट. दोन्ही बाजू. कालपासून हे 2 साप दिसत होते. आज योगायोग म्हणावं लागेल. कंगराळी खुर्दमध्ये मी आहे आणि नर मादी जुळत असतात, पण शक्यतो सापामधला आपल्याला आश्चर्य सांगतो, हे दोन्ही पण धामण साप आहेत, लक्षात घ्या. आणि काही लोक एक नाग एक धामण आहे म्हणतात, हे चुकीचं आहे. दोन्ही पण नर असणार, धामींमध्ये कधी ती फाईट करत असतात आणि दोन्ही पण धामण जातीचे साप जुळणार, लक्षात घ्या. दोन्ही नाग जुळणार. एक नाग आणि एक धामण जुळत नाही. एक नाग आणि एक धामण जुळलं तर त्यांची मुलं काय होणार, म्हणजे आश्चर्य वाटेल. पण मांजर आणि कुत्रं जुळणं असं म्हणण्याचा प्रकार झाला. हे तुम्ही दोन्ही बघू शकता, रंगाने एकसारखेच, म्हणजे तुम्हाला आणि जास्त खात्री होईल. आणि योगायोगाने त्याच्यात जाऊन बसले होते, त्यामुळे हे पकडणं सोपं झालं. आणि नर मादीमध्ये शेपटीकडून थोडा फरक असतोय, तर साप सगळे सारखेच वाढतात आणि दोन्हीही धामण जातीचे बिनविषारी साप आहेत. मेलन अवस्थेत त्यांच्या व्यत्यय आणल्याचा प्रकार आहे, पण लक्षात घ्या, मनुष्य व्यवस्थित हे साप कालपासून दिसालेत. लोक त्याला मारू नये म्हणून इथल्या लोकांनी मला बोलवले, न मारण्यापेक्षा पकडलं बरं म्हणून आम्हाला पकडावं लागलं. पण दोन्हीही हे बिनविषारी धामण जाती साप आहेत. आपल्या आजूबाजूला आता अशा प्रकारे साप मोठ्या प्रमाणात दिसतील, त्याचा काहीही धोका नाही, घाबरून जायचं कारण नाही, लक्षात घ्या. विशेषतः लोक लहान मुलं आहेत, महिला आहेत म्हणतात, हा पकडून चावत नसेल तर तुम्ही थोडासा विचार करावा आणि आपली भीती दूर करण्यासाठी विचार केल्याशिवाय दूर होणार नाही. कुठली मेडिकलमध्ये जाऊन भीती दूर करायची टॅबलेट मिळत नाही, लक्षात घ्या. हे पकडून चावत नसतील तर आपल्या मुलाबाळांना बायकांना चावणार असतील का, हा विचार तुम्ही नक्की करावा. धामणपासून काही धोका नाही. दोन्ही धामण असतात, नाग आणि धामण जुळत नाही. धन्यवाद.